माझं विशलिंगचं पहिलं पेमेंट झालेलं आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर टायटल आणि थंबनेल वाचून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे। तर माझं विशलिंगचं पहिलं पेमेंट आलं आहे। खूप जास्त नाही आलं, पण जे पण आलं त्यात मी इतकी खुश आहे। बऱ्याच जणांना खूप सगळे प्रश्न असतात, मला पण होते, लई प्रश्न होते की विशलिंग मधून खरंच पैसे भेटतात का, हे काम करेल का, आपले पैसे डुबले तर आपण स्वतः पैसे टाकून विशवरून प्रोडक्ट घ्यायचे, ते विकले नाही गेले तर, म्हणजे कसे खूप प्रश्न असतात, खूप लोकांना प्रश्न असतात। आणि मी हे सुरू करून पूर्ण आता 1-1.5 महिना होईल मी हे सुरू केलेलं। फायनली माझं पेमेंट झालेलं आहे। खूप जास्त नाही झालेलं, थोडंसंच झालंय, पण खूप खुश आहे मी घरी बसून काहीतरी करू शकते। माझ्या मुलीला बघून, घरातलं काम वगैरे बघून मी असं घरी बसून काहीतरी कमवू शकते, ते बघून मी खूप काही प्रश्न पडतात। पहिला प्रश्न तर विशलिंग मधून खरंच पेमेंट होतं का, दुसरा प्रश्न सुरू कसं करायचं, तिसरा प्रश्न म्हणजे विकेल का प्रोडक्ट, विकतील का नाही विकतील, करायचं कसं, म्हणजे हे सगळे ना, म्हणजे अशा प्रश्न असे गोल फिरतात आपल्या डोक्यामध्ये। मला पण असेच प्रश्न पडलेले की हे होईल का, मी रोज माझ्या नवऱ्याचं डोकं खायचे की हा हे होईल का, होईल कसं करायचं, किती म्हणजे त्याची लिंक कॉपी करा, पेस्ट करा, पण एकदा जेव्हा आपण करायला लागतो ना तेव्हा सगळं सोपं होऊन जातं। जेव्हा मी विशलिंग म्हणजे रील वगैरे बनवून विशवर काम करायला सुरू केलं ना, तेव्हा मला पहिल्या काहीच भेटत नव्हतं, म्हणजे असंच कुणाला पण काहीच पहिल्या कुणालाच काही भेटत नाही। जेव्हा मी सुरू केलं ना तेव्हा फक्त पैसे टाकायचे, प्रोडक्ट घ्यायचे, व्हिडिओ बनवायचे, रिटर्न करायचे, असं खूप दिवस कंटिन्यू तसंच चालत राहिलं। आणि कोणी घेत पण नव्हतं, जास्त लाईक पण येत नव्हते, लाईक सोडा व्ह्यूज पण येत नव्हते जास्त व्हिडिओवर। तर असं बरेच दिवस कंटिन्यू होत राहिले। आणि मी असं करायचे की प्रोडक्ट घ्यायचे, व्हिडिओ बनवायचे, तेच रिटर्न करायचे, त्याच पैशाने परत प्रोडक्ट ऑर्डर करायचे आणि परत व्हिडिओ बनवायचे, असं खूप दिवस चालू राहिलं। तसं मला अजून यूट्यूबवरून माझा अजून एकही प्रोडक्ट विकला गेला नाही, कारण मी जास्त करून व्हिडिओ टाकत नाही यूट्यूबवर। पण ना मी नंतर काय केलं, मी एक सेपरेट अकाउंट खोललं इंस्टाग्रामवर। म्हणजे माझं पहिलं पण एक अकाउंट आहे 32,000 फॉलोअर्सवालं, पण मला वाटलं की त्याच्यावर ही सुरुवात नको, म्हणजे मी काहीतरी नवीन करायला लागले तर आपण वेगळंच काहीतरी म्हणजे अकाउंट नवीन बनवूया, मग त्याच्या थ्रू आपण हे सगळं काम करू। झाल्याच्यानंतर मला एका रीलवर कमेंट आली, एका मुलीची कमेंट आली की ताई तुझे प्रोडक्ट विकायला सुरू झाले का, तू आत्ताच सुरू केले। मी म्हटलं अजून एकही प्रोडक्ट विकलेला नाहीये, पण मी रेग्युलर व्हिडिओ टाकते। आणि ती म्हटली मी पण स्टार्ट केले, पण माझं पण अजून एक पण प्रोडक्ट वगैरे विकला नाही। तेव्हा मला असं वाटलं की अरे सगळेजण असंच करतात, मग होतंय की नाही होतंय, म्हणजे इन्व्हेस्ट करून काही फायदा आहे की नाही असं वाटायला लागलं मला। पण म्हटलं चला केलं तर काहीतरी होईल, नाही केलं तर काहीच नाही होणार। म्हणून मग मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला लागले इंस्टावर, रोज टाकते, रोज एक प्रोडक्ट ऑर्डर करते, आल्याच्यानंतर व्हिडिओ बनवते आणि हे कसं वाटतंय, हा कसा दिसतोय, हे करून आज फायनली विशलिंगचं पहिलं पेमेंट झालं ना। म्हणजे जास्त फॉलोअर्स आहेत, 100K, 38,000, 32,000, 40,000, म्हणजे थोडे 11,000, 10,000 ज्यांच्या व्हिडिओला लाईक येतात चांगल्या, म्हणजे व्ह्यूज जातात चांगल्या, अशा लोकांचे ना म्हणजे जास्त प्रोडक्ट विकतात। जर आपल्याला आपण शून्यापासून जर सुरुवात करतो ना, तर आपलं लवकर म्हणजे काहीच विकत नाही। आपण घेतलं की माझं अकाउंट व्हाईट लिस्ट करून घेतलं, आणि पहिलं ना व्हाईट लिस्ट करायला खूप दिवस लागायचे, पण आता ना व्हाईट लिस्ट लवकर होतं। माझं फक्त काहीतरी 5-6 दिवसात मिशोचं अकाउंट व्हाईट लिस्ट झालेलं, त्यामुळे मला जास्त असं बर्डन नव्हतं आलं की किती पैसे इन्व्हेस्ट करू त्याच्यामध्ये, किती काय करू, म्हणजे व्हाईट लिस्ट झाल्यामुळं मला काहीच वाटलं नाही। आणि लोकांचं कसं असतं ना, व्हाईट लिस्ट नाही झालं ना मग त्यांना टेन्शन येतं की आपण इतके सगळे प्रोडक्ट रिटर्न केल्यावर आपलं अकाउंट ब्लॉक होईल, मग आपण परत कसं मागवायचं। पण मी अजून ना फक्त मिशोवरच काम करते, मी अजून दुसऱ्या एकाही ॲपवरून काही मागवत नाही, आणि मी त्यांच्यावरून सुरू पण नाही केलं। पण मला मिशोवरूनच माझा फर्स्ट म्हणजे सुरू झाले, आणि सुरू केलेले आता मला झाले असतील 2-2.5 महिने होत आलेत। त्यानंतर जाऊन माझं पुढं विशलिंगचं पहिलं पेमेंट आलंय। लोकांना असं हाव असतं की आता मी टाकलंय ना, आत्ताच यायला पाहिजे, असं नाही होते। तर विशलिंगवरून आपल्याला पैसे वगैरे मिळतात का मिशोवर काम करून? हो मिळतात, खूप सगळे पैसे मिळतात। जितकं म्हणजे त्या प्रोडक्टवर कमिशन असेल 9%, 10%, तसे आपल्याला कमिशन भेटत राहतं जर कोणी विकले तर, आणि रिटर्न पण नाही केलं तर। जर रिटर्न केलं ना, जेवढं कमिशन जमा झालं ना तेवढं रिटर्न जातं। तर आपल्याला 15 दिवस लागतात फायनली पैसे यायला आपल्या अकाउंटमध्ये। की सुरुवात कशी करायची? सुरुवात अगदी सोपी आहे, लय सोपं आहे, म्हणजे फक्त विशलिंग ॲप घ्यायचे,
तिथून आपल्याला म्हणजे विश लिंकमधूनच तुम्हाला मिशोचं अकाउंट व्हाईट लिस्ट करायचं आहे, किंवा तुम्हाला ॲपमधून नसेल जमेत तर मिशोचा स्वतःचं मिशो क्रिएटर क्लब म्हणून एक आहे, त्याच्याद्वारे पण तुम्ही करू शकता. तिथं पण सेम प्रोसेस आहे, जसं आपण विश लिंकवर करतो ना सेम तसं तुम्हाला तिथं पण करा. अफिलिएटवाला प्रोडक्ट शोधायचा आहे, त्याची लिंक कॉपी करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला विकायला पाठवायची. जर तुमच्याकडे व्हॉट्सअपला खूप सगळेजण असतील ना, मोठा ग्रुप असेल ना, तर तुम्ही तिथं पेस्ट करू शकता, किंवा तुम्ही तिथं स्वतःचं मार्जिन लावून पण विकू शकता. तर ना मी मार्जिन लावून आतापर्यंत 4 का 5 6 7 प्रोडक्ट विकले आणि कमिशनचे भंगार कामं करण्यापेक्षा बरं आहे ना, घरी बसून काहीतरी इन्कम येते, कशात तरी बिझी राहतोय. नाहीतर मला जर एक दिवस जर पार्सल रिसीव्ह नाही झालं ना तर मला असं पागल झाल्यासारखं होतं की काय करू काय नाही, म्हणजे माझ्याकडे काही कामच नसते सकाळचं काम आवरल्याच्या नंतर, आणि त्यानंतर मग काय बसायचंच आहे. म्हणून मग मी हे सुरू केलं आणि खूप छान सुरुवात आहे. मला असं वाटतं ही घरी बसून काहीतरी करते मी. ना फक्त काहीतरी 1000 रुपये इन्व्हेस्ट केले, म्हणजे मी 1000 रुपयाचेच प्रोडक्ट मागवायची, त्याचीच व्हिडिओ बनवायची, तेच रिटर्न करायची आणि परत ऑर्डर करायची. असं करत म्हणजे ती सायकल अशी सुरू राहिली पाहिजे, आपली बंद नाही झाली पाहिजे. जर प्रोडक्ट लेट झालं की लगेच इकडे इन्स्टावर किंवा असं यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला आपल्याला व्हिडिओ कमी पडतो, आणि गॅप पडला ना मग ते व्हिडिओ चालत नाही आणि मग व्हायरल होण्याचे चान्स अजिबात राहत नाही. तसे आता माझे पहिल्यांदा मी व्हिडिओ टाकायचे ना तर माझ्या व्हिडिओला व्ह्यूज 350, 250, 100, 80 असं जायचा, पण आता 2000, 6000, 3000 अशापर्यंत जातात. आणि बऱ्याच व्हिडिओवर आता लिंक मागण्यासाठी कमेंट पण येतात. एकदा सुरू केल्याच्या नंतर सुरू होत जातं. यूट्यूबवरून बघून केले. पहिल्यांदा रील यायच्या मला, मी पहिलं स्टार्टिंगला जेव्हा बघायचे ना मी म्हणायचे बाई हे सगळं कसं करतात, कसं यांना पैसे भेटतात. मी पहिल्यांदा खूप दिवस बघितलं, चेक केलं, म्हटलं हे लयच लापडायचे काम आहे, मला करायचंच नाही, कसं होणार एवढं सगळं इकडून इकडे घ्या इकडून इकडे घ्या. पण करायला लागलं ना ऑटोमॅटिक सगळं होऊन जाते, आणि माझं पण सेम तसंच झालं काहीतरी. तर आपल्याला विश लिंकचं म्हणजे कमिशन कसं भेटतं माहिती आहे का, जर आपल्या विश लिंकवरून ना कोणी 2-4 प्रोडक्ट ऑर्डर केलेत आणि त्याचं वेगवेगळं कमिशन असेल तर ते वेगळं येणार, सगळं एक सोबत कधीच नाही येणार. कारण ब्रँडचं ते जोपर्यंत समोरचा ब्रँड कन्फर्म करत नाही आहे की तुमचं कमिशन हा पुढे ढकलत आहे, तोपर्यंत आपल्याला ते येत नाही आहे. तोपर्यंत म्हणजे ज्याचं ढकललं त्याचं आपल्या अकाउंटमध्ये येऊन जातं, आणि ज्याचं नाही ढकललं ते तसंच राहतं. म्हणून तर जेव्हा ते होत नाही तेव्हा आपल्या अकाउंटमध्ये येत नाही. मला असं वाटतं बराच वेळ झाला व्हिडिओ बनवून, आणि आता तुम्हाला सांगितलं पाहिजे की माझं विश लिंकचं पहिलं पेमेंट किती झालं. विश लिंकचं पहिलं पेमेंट किती झालं सांगू का, तर जास्त नाही आलंय, कमीच आहे, पण मी खुश आहे, पण मी लय खुश आहे. कारण किती झालं माझं पहिलं पेमेंट, काहीतरी 750 रुपये झाले माझं पहिलं पेमेंट, आणि कमिशनचं पहिलं पेमेंट 750 रुपये झाले, आणि मी मार्जिन लावून काढलेले पैसे काहीतरी 800-900 रुपये आहे. 1650 रुपये आतापर्यंत कमवलेत मी, म्हणजे जेव्हापासून विश लिंक सुरू केलंय ना तेव्हापासून 1650 रुपये कमवले. पण ना मी ते इन्व्हेस्ट करत राहते ना मिशोमध्ये कुठं जातात हे समजतच नाही. पण चला सुरुवात झाली एक चांगली, मी खुश आहे की काहीतरी नाही केलं मी, काहीतरी केलंय मी. मम्मीला जरासं मेहनत आहे, सुरुवातीला आहे थोडी मेहनत, पण नंतर पैसा तर खूप छान वाटत होतं मला. माझं पहिलं तुम्हाला हा ड्रेस दाखवते, हा पण मी मिशोवरून घेतला आणि खूप सुंदर क्वालिटीचा रिसीव्ह झालाय, आणि असं करूनच विश लिंकचं पहिलं पेमेंट झालंय. तर स्टार्टिंगला खूप स्ट्रगल आहे, म्हणजे आपण काही पण करायचं असतं पहिल्यांदा तर सगळ्यांना स्ट्रगल असते. तर हे असं असतं स्ट्रगल, ऐकलं का? हे व्हिडिओ शूट करताना कसे लहान मुलं रडतात मध्ये, त्यांना सगळ्याला हँडल करूनच हे सगळं पुढे ढकलायचं. पहिलं पेमेंट तर झालं, आता युट्यूबचं पहिलं पेमेंट कधी होतं याचीच वाट बघते मी. आता विश लिंकचं सुरू झालं म्हणजे आता हे सायकल सुरूच राहणार, आता मी बंद नाही करणार आहे. हीच होती माझी विश लिंकची पहिली पेमेंट 1650 रुपये. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि जरा थोडंफार काही समजलं असेल व्हिडिओमधून तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.